नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. बदलापूर स्थानकावरील स्वच्छतागृहाची दुरवस्था पाहून खासदार बाळामामा मात्र रेल्वे अधिकाऱ्यांवर संतापले. आज खासदार बाळामामा बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल पाहणी करण्यास आले असता त्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत घाणेरडी होती. तसेच एका प्लॅटफॉर्मवर फक्त एकच स्वच्छतागृह असल्याचे मला आढळले. प्लॅटफॉर्मवर जागोजागी घाण कचरा पाहायला मिळाला. काही ठिकाणी थुंकलेले दिसले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कमतरता भासली. हे पाहून खासदार बाळामामा रेल्वे अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले व त्यांना खडसावून प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल विचारले. येत्या 15 दिवसात या सर्व सोयी सुविधा प्रवाशांना पुरवल्या गेल्या नाही तर मी त्यांना माझ्या भाषेत तुम्हाला मी उत्तर देईल अशा शब्दात त्यांना खडसावले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की बदलापूर हे शहर सुसंस्कृत नागरिकांचे आहे. शहरात वेगाने लोकसंख्या वाढत असताना दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. स्टेशनवर असणाऱ्या सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले असता त्यामुळे मी आजच्या बैठकीत नागरिकांच्या सेवा सुविधांवर भर देत सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय तसंच स्टेशन परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती याविषयी चर्चा करण्यात आली. गेल्या सोमवारी जेव्हा आम्ही बदलापूरमध्ये भेट दिली तेव्हा या सर्व समस्यांचा आढावा घेतला होता. आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम पुढील आठवड्यात पूर्ण होईल. मात्र अपुऱ्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अद्यापपर्यंत कायम आहे. रेल्वे प्रवाशांचे मत असे आहे की प्रत्येक रेल्वे स्थानावर एका प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी एक स्वच्छतागृह असले पाहिजे. त्यावर मी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की जर दररोज 1.5 ते 2 लाख प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांना एक स्वच्छतागृह पुरेसे आहे का यावर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आव्हान दिले. असे असले तरीही मी लेखी उत्तर देण्याची मागणी केली. जर हा रेल्वे नियम असेल तर मी येत्या अधिवेशनात माननीय तुमच्या कार्यालयातील स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मी पुन्हा 15 दिवसांनी पाहणी करण्यास येणार आहे. जर वेळेत सर्व कामे झाली तर अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांचे आभार मानेल, अन्यथा लोकांच्या भाषेत उत्तर देईल. माझे नागरिकांना आव्हान आहे की बदलापूर रेल्वे स्थानकासंबंधी जे काही प्रश्न अडचणी असतील त्यांनी लेखी स्वरूपात द्याव्या, कारण या विषयावर येत्या अधिवेशनात केंद्रीय मंत्र्यांशी प्रत्यक्षपणे चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहे अशा प्रकारे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.